नमस्कार. डॉक्टर रघुनाथ शंकर घाटे यांनी लिहिलेलं श्री रामरक्षा रहस्य श्री हनुमान उपासनेसह आपण ऐकतोय. या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे सौ मुग्धा सागर कोपर्डेकर, इंद्रायणी साहित्य, पुणे. आजही आपण ध्यान श्लोकच ऐकणार आहोत. मार्कंडेय ऋषींनी ब्रह्मदेवाला गुह्य विचारताना पितामह असं संबोधलं आहे. पित्याच्या पित्याला पितामह असं म्हणतात. या जगातील सर्व पितरांचं पितृत्व ब्रह्मदेवाकडे आहे आणि त्यानुसार ब्रह्मदेवांना देखील 9 दुर्गा नावं सांगून ब्रह्मणा उक्तानी एतानी नामानी असं म्हटलेलं आहे. स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी मी महात्मा ब्रह्मदेवाने सांगितलेली ही नावं आहेत असं म्हटलेलं आहे. आता यातूनच दुसरा एक अर्थ देखील ध्वनित होतो. ब्रह्मणा उक्तानी एतानी नामानी त्वम आत्मना स्वयं मह पूजय. म्हणजे मी ब्रह्मदेवानी उच्चारलेली सांगितलेली ही दुर्गादेवीची 9 नावं आहेत, त्यांची तू पूजा कर. महपूजय म्हणजे पूजा, जप. आधिकांनी या देवतांना संतुष्ट करून त्यांची प्रीती, त्यांचा अनुग्रह संपादन कर असं ब्रह्मदेवाने मार्कंडेयांना सांगितलं आहे. तद्वतच बुधकौशिक ऋषींना साक्षात श्री शिवशंकरांच्याकडून रामरक्षेचं रहस्य आणि महती प्राप्त झाल्यामुळे अभिमानाने त्यांची छाती भरून आली आणि साक्षात शिवशंकरांच्याकडून अनुग्रह आणि गुह्य रहस्य उलगडून प्राप्त झाल्यामुळे ते सांगतायत की स्वतः साक्षात शिवप्रभूंनी ज्याच्यासमोर प्रकट केलं ते हे रामरक्षा गुह्य मी बुधकौशिकाने देहभानावर आल्यावर जसंच्या तसं लिहून काढलं. मग यातून 2 गोष्टी लक्षात येतात. अगदी सुरुवातीला शिवशंकरांना हे रामनाम कसं प्राप्त झालं याचा इतिहास लिहिताना सगळेच देव दानव निघून गेले, इतर ऋषीमुनीसुद्धा कंटाळून निघून गेले. फक्त बुधकौशिक ऋषी अनंत काळपर्यंत तपोभूत होऊन बसून राहिलेत आणि त्यामुळे फक्त त्यांनाच ही रामरक्षा आणि रामनामाचं वैभव शिवप्रभूंच्याकडनं श्रवण करण्यास आणि अनुभवण्यास मिळालं. या आनंदाच्या भरात, या आनंदाच्या भावात मी बुधकौशिकाने प्रबुद्ध होऊन लिहिता झालो आहे असं मोठ्या अभिमानाने, आनंदाने ते स्वतः सांगितलं आहे. विश्वामित्रांनी कायाकल्प करून आपली ही संपूर्ण कायाच पालटून टाकली होती आणि त्या कोशातून बाहेर आलेला देह हा कौशिक ऋषी म्हणून ओळखला जायला लागला. ते पुढे बुध म्हणजे विद्वत्ता पूर्ण झाले आणि त्यामुळे ते बुधकौशिक या नावाने ओळखायला यायला लागले. म्हणजेच विश्वामित्र हेच बुधकौशिक ऋषी आहेत. दुसरं असं की हे ज्ञान अनुपमेय ज्ञान रहस्य कौशिक म्हणजे ज्ञानरूपी ठेव जपून देहभानावर आल्यानंतर सर्वांसाठी लिहून प्रकट करीत आहेत. ही वेदभाषा असल्यामुळे हा वेदांचा अर्थ गुरूंकडूनच किंवा तपश्चर्यानेच समजून घेतला पाहिजे किंवा रामरक्षेचं शास्त्रोक्त अनुष्ठान करून समर्पण भाव ठेवूनच समजून घेता येईल. आता राम रक्षा म्हणजे काय तर रामरूप कृपेचं कवच. मग हे कवच जर आपल्या भोवती असेल तर कोणत्याही प्रकारचं विघ्न न येता आपली मनोकामना पूर्ण होते. ज्याप्रमाणे युद्धावर जाताना सैनिक अंगावर चिलखत घालतो, ज्यामुळे शरीर रक्षण होतं, या बाबतीत मात्र आपल्या 7ही सूक्ष्म शरीराचं, मनाचं असं सर्वांगीण रक्षण होतं आणि अंतिम मनुष्य मोक्षाप्रत पोचू शकतो. अशा प्रकारे आपलं आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक कल्याण ज्याच्यामुळे साधता येतं, अशा या प्रभू रामचंद्र रक्षेतील कवचामधील एक अक्षरच काय पण एक काना मात्रा देखील मानवाच्या महापातकांचा नाश करणारी आहे. एकैकम अक्षरम पुंसाम महापातकनाशनम. अशा या अद्वितीय रामरक्षेचा पाठ नित्य उपासनेत प्रत्येकाने अवश्य ठेवावा. पण एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावी की आपल्याला काही फायदा होईल यासाठी रामरक्षेची उपासना करण्याच्या ऐवजी निष्काम भावनेने केवळ भक्तीसाठी उपासना करावी. यापुढील 2 श्लोकही ध्यानाचेच आहेत आणि तसा उल्लेखही या श्लोकांच्या सुरुवातीलाच आहे.
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाण पाणिं नक्तञ्चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुं आविर्भूतं अजं विभुं. नील उत्पलम म्हणजे निळ्या कमळाप्रमाणे, नीलकमलाप्रमाणे, श्यामम सावळ्या वर्णाच्या, रामम ध्यात्वा रामचंद्राचं ध्यान करून, राजीव नुकत्याच उमललेल्या कमळाप्रमाणे, लोचनम सुंदर डोळे असलेल्या रामम ध्यात्वा रामचंद्राचं ध्यान करून, जानकी सीता आणि लक्ष्मण भ्राता लक्ष्मण, उपवेतम समवेत असणाऱ्या रामम ध्यात्वा रामचंद्रांचं ध्यान करून, जटामुकुटमंडितम जटारूपी मुकुटामुळे अत्यंत शोभायमान दिसणाऱ्या रामम ध्यात्वा रामचंद्रांचं ध्यान करून, सासिम तूण म्हणजे सह बरोबर, असी तलवार, तूण भाता आणि धनुष्य बाण, धनुः धनुष्य, बाण शर किंवा बाण, पाणिम हातात धारण करणाऱ्या रामम ध्यात्वा रामचंद्रांचं ध्यान करून, नक्तम चरांतकम नक्त रात्र निशा काळी, चर फिरणारे रात्री फिरणारे, निशाचर असे जे राक्षस त्यांचा अनंतकम अंत करणाऱ्या नाश करणाऱ्या रामम ध्यात्वा रामचंद्रांचं ध्यान करून, स्वलीलया स्वतःच्या लीलेने, सहजतेने, स्वतःच्या सहज पराक्रमाने, म्हणजे जणू काही हातचा मळ आहे इतक्या सहजतेने, लीलया जगत्त्रातुम जगाचं अनंत कोटी ब्रह्मांडाचं रक्षण करण्यासाठी, आविर्भूतम अवतार धारण केलेल्या, आविर्भूत झालेल्या, अजम जन्मरहित म्हणजेच जन्मासी आला अशा अनाकलनीय, विभूम विभूतिरूप विश्वनिर्मात्या रामम ध्यात्वा प्रभू रामचंद्रांचं ध्यान करून काय करावं ते पुढील अर्धश्लोकात सांगितलेलं आहे. 4थ्या श्लोकाच्या पहिल्या चरणातच सांगितलेलं आहे. रामरक्षां पठेत प्राज्ञः पापघ्नीं सर्व कामदाम. वरील 2ऱ्या आणि 3ऱ्या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांचं ध्यान करून पापघ्नीं सर्व कामदामच रामरक्षां प्राज्ञः पठेत. या ठिकाणी कामदामच्या पुढे अध्यारूढ आहे आणि सर्व हा शब्द कामदामप्रमाणेच पापघ्नी पूर्वीही लागू होतो. सर्व प्रकारची पापं नष्ट करणारी किंवा करून आणि सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण करणारी अशी ही रामरक्षा. प्राज्ञ म्हणजे ज्याची प्रज्ञा प्रतिष्ठित आहे, ज्याची बुद्धी सर्वांगीण विचाराने परिपूर्ण आहे, अशा सुज्ञ विद्वत्तापूर्ण पंडिताने पठेत म्हणजे श्रद्धापूर्वक एकाग्र चित्ताने रामरक्षा स्तोत्राचं पठण करावं, अनुष्ठान करावं. या ठिकाणी स्तोत्र सिद्ध करण्याची प्रक्रिया सांगितलेली आहे. यापूर्वी भगवान श्री शंकरांनी बुध कौशिक ऋषींना त्यांच्या स्वप्नसृष्टीत जाऊन रामरक्षा स्तोत्र सांगोपांग सप्रयोग कथन केला आहे, संथा देऊन परिपूर्ण केला आहे. असा जो उल्लेख आहे त्याचा संदर्भ इथे लागतो. पहिल्या चरितम रघुनाथस्य या श्लोकापूर्वचे ध्यानश्लोक आणि 2ऱ्या 3ऱ्या श्लोकांचे ध्यानश्लोक यात मुख्य फरक असा आहे की पहिल्या ध्यानश्लोकाची सुरुवात ध्यायेत म्हणजे ध्यान करावं अशी आहे, तर नंतरच्या ध्यानश्लोकांची सुरुवात ध्यात्वा म्हणजे ध्यान करून अशी आहे. 4थ्या श्लोकाच्या 2ऱ्या चरणापासून 9व्या श्लोकापर्यंत एकूण 5.5 श्लोक ही मुख्य रामरक्षा आहे की ज्याला कवच असं म्हणता येतं. शिरोमे राघव पातू पासून पातू रामोखिलम वपुः इथपर्यंत खरं रामरक्षा कवच आहे. पुढील 10व्या श्लोकापासून फलश्रुती असून 15व्या श्लोकाने कवच पूर्ण होतं. त्या पुढील श्लोकातून रामस्तुती, मारुतीस्तुती, वाल्मिकी स्तुती इत्यादी भाग वर्णन केलेले आहेत. या कवचाचा आणि इतर गोष्टींचा रहस्यार्थ उलगडून सांगण्यापूर्वी ही रामरक्षा किंवा हे रामरक्षा स्तोत्र अगर कवच सिद्ध कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. कारण फलश्रुतीप्रमाणे फळं मिळण्यास रामरक्षेपासून मिळणारे फायदे प्राप्त होण्यासाठी रामरक्षा सिद्धीकरणाच्या प्रक्रियांचा, विधिविधानांचा विचार करणं आवश्यक आहे.
रामरक्षा पाठ करण्यास बसायची जागा म्हणजे घरात मातीची जमीन असेल तर गाईच्या शेणाने सारवून घ्यावी. फरशी असेल तर फरशी प्रथम पाण्याने ओल्या फडक्याने पुसून त्यावर थोडंसं गोमूत्र शिंपडावं आणि पुन्हा ओल्या फडक्याने पुसून नंतर कोरड्या फडक्याने पुसून जागा कोरडी करावी. त्यावर दर्भासन, त्यावर मृगाचीन, त्यावर लोकरी आसन किंवा धाबळी वगैरे अंथरून त्यावर स्वच्छ धोतर किंवा एखाद्या मऊ पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंथरून त्या आसनावर सुखासनात बसावं. पठणाला प्रारंभ करण्यापूर्वी खालील श्लोक म्हणत आसनावर आणि आजूबाजूला जलसिंचन करावं, म्हणजेच फुलाने पाणी शिंपडावं. तो श्लोक असा आहे: अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्ष सबाह्यांतरः शुचिः. कमलनयन विष्णूचं स्मरण करणारा अंतर्बाह्य शुचिर्भूत होतो. मंत्रशास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे मानस पूजा, न्यास इत्यादी कोणताही खास धार्मिक विधी करण्याची आवश्यकता नाही. त्रिकाल संध्येच्या वेळी म्हणजे सकाळी, माध्यान्ही किंवा सायंकाळी पठण करावं. पठण करताना शिरोमे राघव पातू म्हणून डोक्याला हाताने स्पर्श करावा. याप्रमाणे शरीराच्या त्या त्या अवयवाला स्पर्श करावा, त्या अवयवांवर हात ठेवावा आणि शेवटी पातु रामोखिलम वपुः असं म्हणत व्यापक मुद्रा करावी आणि शेवटी खालील श्लोक म्हणावा: मंत्रतः तंत्रतः छिद्रम देशकाळार्हत स्तुतः सर्व करोति निच्छिद्रम नाम संकीर्तनम हरैः. रामरक्षा सिद्ध करण्याचे प्रकार असे आहेत. पहिला प्रकार: कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदा, शुद्ध नवमी किंवा पौर्णिमा या दिवसापासून रोज 11 वेळा रामरक्षा स्तोत्राचं पठण करण्यास सुरुवात करावी. हे पठण करण्याची वेळ कोणतीही असली तरीही चालेल, पण ती एकच ठराविक असावी. शक्यतो पहाटेची वेळ असावी, कारण तीच अतिश्रेयस्कर आहे. स्नान करून धूतवस्त्र किंवा सोळ म्हणजे कद परिधान करावं. पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसूनच रामरक्षा स्तोत्राचं वाचन करावं. वाचताना एक अक्षरही चुकणार नाही याची दक्षता घ्यावी. याप्रमाणे एकूण 121 दिवस पठण केलं म्हणजे रामरक्षा सिद्ध होते. या 121 दिवसांच्या कालावधीत सर्व प्रकारची शुचिता पाळणं आवश्यक आहे. सूतक, सोयर, रजस्वला स्पर्श म्हणजेच विटा यामुळे साधनेत व्यत्यय येतो, म्हणून साधकाने या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. आचार, विचार, आहार सात्विकच असावा. रामरक्षा सिद्ध केली असल्याची वाच्यता करू नये. अशा प्रकारे रामरक्षा सिद्ध झालेल्या साधकाने रोज एकदा तरी रामरक्षेचा पाठ करावा. आता दुसरा प्रकार ऐकूया. संपूर्ण रामरक्षा पांढऱ्या कागदावर किंवा भूर्जपत्रावर स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून काढावी. लिहित असता लिहिणाऱ्या साधकाने उत्तरेकडे म्हणजे हिमालयाकडे तोंड करून बसावं. शक्यतो दर्भासन, त्यावर मृगाजीन, त्यावर लोकरी वस्त्र असेल तर आसनावर बसावं. पाटावर बिलकुल बसू नये. कागद वापरल्यास काळी शाई वापरावी. भूर्जपत्र वापरल्यास अष्टगंधाने लिहावं. कागद किंवा भूर्जपत्राची लांबी, रुंदी साधकाच्या 11 अंगुली म्हणजे बोटांएवढी असावी. कागदाला किंवा भूर्जपत्राला जे 4 कोपरे असतात त्यापैकी डाव्या बाजूचा वरचा म्हणजे वायव्य जो कोपरा आणि उजव्या बाजूचा खालचा म्हणजे आग्नेय जो कोपरा, या दोन्ही कोपऱ्यात श्रीराम अशी अक्षरं लिहावीत. उरलेल्यांपैकी वरील उजव्या कोपऱ्यात पानाचा क्रमांक आणि खालच्या डाव्या कोपऱ्यात ओम असे लिहून मध्यभागी असणाऱ्या मोकळ्या जागेत 11 ओळी लिहाव्यात. स्तोत्राला प्रारंभ करण्यापूर्वी श्री गणेशाय नमः आणि स्तोत्र संपल्यावर 3 वेळा ओंकार लिहावा. चैत्र, श्रावण, अश्विन किंवा मार्गशीर्ष या महिन्याच्या पौर्णिमा यासाठी जास्त प्रशस्त आहेत. यापैकी कोणत्याही पौर्णिमेला एका पाटावर किंवा चौरंगावर तंदूलपुंज म्हणजे तांदूळ ठेवून त्याचं आसन करून त्यावर फक्त हळदीने स्वस्तिक अगर अष्टदळ काढून त्यावर ही पोथी ठेवावी. पोथीची विधियुक्त पूजा करावी. पूजकाचं तोंड उत्तरेकडे असावं. यथासंग पूजन झाल्यानंतर 11 वेळा वाचन करावं. याप्रमाणे 11 दिवस अनुष्ठान केलं म्हणजे रामरक्षा सिद्ध होते. 12व्या दिवशी संपूर्ण उपोषण करावं. केवळ फलाहार, दूध, पाणी, अगर फळांचा रस एवढाच आहार घ्यावा.
13व्या दिवशी तंदूलपुंजांच्या आसनाचा भात करून इतर पदार्थांबरोबर नैवेद्य दाखवावा आणि तो भात फक्त स्वतः आणि घरच्यांनीच भक्षण करावा. त्यानंतर रामरक्षेचा रोज एक पाठ आजन्म करावा, म्हणजे साधन प्रवाह अखंड अनुस्यूत राहतो. रामरक्षा सिद्ध करण्याचे आणखीनही बरेच प्रकार आहेत, परंतु सध्या अगदी नजीक वर्षप्रतिपदा आल्यामुळे त्यासंबंधी जो सिद्ध करण्याचा प्रकार आहे त्याचं विवेचन आपण ऐकणार आहोत ऑडिओ क्लिप नंबर 5मध्ये. श्रीराम जय राम जय जय राम.